लाडकी बहीण योजना 6व्या हप्त्याचे पैसे आज तारीख आहे 29 नोव्हेंबर. आज दुपारी 3:48 महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. पैसे वाटप सुरू झालेले आहे. काल राहिलेल्या सर्व महिलांना आता 2100 प्लस 9600 रुपये मिळणार आहेत. काही निवडक महिलांना थेट 9600 रुपये मिळतील, तर काही महिलांना 2100 रुपयांचा लाभ लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. आत्ताची सर्वात मोठी आणि खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, ज्या महिला आता लाडकी बहीण योजनेची वाट पाहत होत्या, म्हणजे 6व्या हप्त्याची प्रतीक्षेमध्ये होत्या, अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी आता खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप होणार. आता सर्व महिलांना खुश करणार. सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही 2100 रुपये असतील डिसेंबर महिन्याचे, तसेच राहिलेले जे काही पैसे असतील, ते सर्व पैसे आजपासून जमा होण्यास सुरुवात होत आहे. YouTube वरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत. जर तुम्ही मिस्टर रँडम मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर बघा, आज दिनांक आहे 29 नोव्हेंबर, वार आहे शुक्रवार, आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे सुरू होत आहे. तर बघा, भरपूर महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होतील. तुम्ही तुमचं बँक अकाउंट चेक करत राहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता सर्वात महत्वाची अपडेट. तर आजपासून जे पुढचे 3 दिवस आहेत, तर हे जे 3 दिवस आहेत हे खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. या 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचा, पैसे वाटपाचा घेण्याचा निर्णय सरकारचा विचार चालू आहे. ठीक आहे. तर बघा, 36 जिल्ह्यामध्ये पैसे पैसे वाटप घेण्याचा निर्णय सरकारचा चालू आहे. ठीक आहे. 36 जिल्हे इम्पॉर्टंट आहे. 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तसेच बघा, लाडकी बहीण योजना आज 12 वाजता लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार. 2100 रुपये देण्याचा संकल्प आहे, असं देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत. ठीक आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की 1500 ऐवजी 2100 रुपये देणार आज 12 वाजता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, अजून एक मोठी लाडकी बहीण संदर्भातली अपडेट समोर आलेली आहे. तर ती अपडेट काय आहे, आता ती अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, आता महिलांना थेट 2100 रुपये मिळणे सुरू झालेले आहे. डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास आता प्रोसेस सुरू होणार आहे. तर बघा, महिलांच्या खात्यामध्ये आता हे पैसे आजपासूनच पडणार आहेत. लाडक्या बहिणी भरपूर दिवस झालं या पैशांची वाट पाहत होत्या, प्रतीक्षेमध्ये होत्या. आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 5 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, पुढचे हे जे 3 दिवस आहेत, बघा आजचा दिवस याच्यामध्ये आहे, आज 29 नोव्हेंबर आहे. आजपासूनचे पुढचे 3 दिवस खूप महत्वाचे आहे. पैसे वाटपाला आता सुरुवात होते. नवीन सरकार वगैरे स्थापन होण्याची सुद्धा प्रक्रिया चालू आहे. आता बघा, सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. सर्व लाडक्या बहिणींनी तुमचं बँक अकाउंट चेक करत राहायचं आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली मोठी अपडेट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राजीनामा दिलेला आहे. तर बघा, त्यांनी राजीनामा दिलाय म्हणजे पैसे येणार की नाही, असं भरपूर महिला कमेंटमध्ये विचारत होत्या. तर बघा, राजीनामा देणं वगैरे हा एक घटनाक्रम आहे. म्हणजे जे प्रक्रियेचा भाग आहे. नवीन सरकार स्थापन करण्यापूर्वी अगोदरच्या सरकारचा राजीनामा वगैरे देणं ते इम्पॉर्टंट असतं. म्हणजे तो एक भाग आहे प्रक्रियेचा. आता नवीन सरकार स्थापन होणे असतं, गरजेचं असतं. त्यामुळे त्यावेळेस राजीनामा देणं गरजेचं असतं. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा, आता महायुतीचं सरकार सत्तेमध्ये येणार आहे. कोणाला जरी मुख्यमंत्री बनवलं तरी सुद्धा महिलांना पैसे मिळणार आहेत. हे कन्फर्म आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, सर्वात महत्वाची अपडेट तुम्हा सर्वांसाठी एक छोटस प्रश्न आहे. तर बघा, लाडकी बहीण संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती तर पाहायला मिळतातच. तसेच तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय नक्की कळवा, जेणेकरून आम्हाला समजेल की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहे. या 36 जिल्ह्यापैकी कोणकोणत्या जिल्ह्यामधून आमचे व्हिडिओज पाहिले जातात हे आम्हाला नक्की समजेल. त्यामुळे नक्की कमेंटमध्ये कळवा. ठीक आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला सर्वांना एक टास्क देणार आहे. तुम्हाला प्रत्येकाला 1 ते 2 व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांच्या सोबत पर्यंत सुद्धा ही इम्पॉर्टंट माहिती पोहोचेल व त्यांना लाडकी बहीण संदर्भातली सर्व अपडेट आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून समजतील. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपासाठी कोणतं बँक अकाउंट लागणार, कोणती कागदपत्रे लागणार, कोणत्या कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर या ठिकाणी बघा, बँक अकाउंट कोणतं लागणार हा एक कॉमन प्रश्न आहे. तर सर्वात महत्वाचा मुद्दा, जर तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेले असेल तर पोस्ट बँकेमध्ये सर्वात अगोदर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर पोस्ट बँक सोडून तुम्ही जर इतर कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, SBI असेल, येस बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कोटक बँक असेल, बँक ऑफ बरोडा असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल,
युनियन बँक असेल, IDBI बँक असेल, इंडसलँड बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, इंडियन बँक असेल, कॅनरा बँक असेल, त्यानंतर युको बँक असेल, कोणतीही बँक असू द्या, इतर अदर या बँका सोडून कोणतीही बँक असू द्या, तुम्हाला काही अडचण येणार नाही. सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. फक्त तुमचा जो अर्ज आहे तो मंजूर पाहिजे आणि तुमचं जे आधार कार्ड आहे त्यासोबत बँक अकाउंट लिंक पाहिजे. ही दोन गोष्टी तुमच्या कंप्लीट असतील तर तुम्हाला पैसे जमा होतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच आता बघा, लाडक्या बहिणींसाठी 3 आनंदाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. पहिली आनंदाची बातमी आहे, ही योजना पुन्हा सुरू होत आहे. तर बघा, पाठीमागे आचारसंहिता लागली होती निवडणूक प्रक्रियेमुळे विधानसभेच्या. त्यावेळेस आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्वरूपात बंद करण्यात आलेली होती. तर आता लाडकी बहीण योजना पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे महिलांच्यासाठी ही सर्वात मोठी आणि पहिली आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बघा, महिलांच्यासाठी दुसरी आनंदाची बातमी ही आहे की बघा, 3 आनंदाची बातमी सांगणार आहे. दुसरी बातमी आहे, पैशांमध्ये आता वाढ होणार आहे. तर तुम्ही बरोबर ऐकताय, लाडकी बहिणींच्या पैशामध्ये आता वाढ होणार आहे. तुम्हाला अगोदर 1500 रुपये दिले जात होते, आता महिलांना थेट 2100 रुपये दिले जात आहेत. त्यामुळे सर्व महिला आनंदी आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, तिसरी जी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी, ती आहे नवीन अर्ज संधी. तर बघा, नवीन ज्या महिलांना अर्ज करायचा आहे, पाठीमागे बघा 5 हप्ते झाले, त्यावेळेस जर ज्या महिलांनी अर्ज केलेले नव्हते अशा महिलांना आता नवीन अर्ज करण्यासाठी संधी दिली जाणार आहे आणि मुदतवाढ सुद्धा दिली जाणार आहे. पाठीमागच्या वेळेस बघा 15 ऑक्टोबर ही लास्ट डेट होती. 15 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला अर्ज करता येत होता. आता ती मुदतवाढ देण्यात येणार आहे. तसेच बघा, ज्या मुलींचं वय बघा, पाठीमागच्या वेळेस आता तुम्हाला माहिती आहे मिनिमम एज हे 21 लागतं अर्ज करण्यासाठी, आणि ज्या मुलींचं एज बघा पाठीमागे 20 होतं, म्हणजे 20 आणि वरती 8 महिने असतील, 9 महिने असतील, अशा प्रकारे ज्या मुलींचं एज होतं, तर आता त्यांना अर्ज करण्यासाठी संधी मिळणार आहे, कारण की त्यांचं एज 21 पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्या अशा मुलींना यावेळेस नवीन संधी देण्यात येईल. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, कुठल्याही पदापेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी सर्वात मोठं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. तसेच लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी माझी ओळख निर्माण झाली. लाडका भाऊ ही ओळख मला सर्व पदापेक्षा मोठी वाटते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. तसेच त्यांनी म्हटलेलं आहे की ना सत्तेचा मोह ना पदाची लालसा, एकमेव अद्वितीय नेता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. तर या ठिकाणी बघा, आता लाडक्या बहीण योजनेमधून तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत, ज्या महिला या योजनेसाठी पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत, हे पैसे वेगवेगळे मिळणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. काही महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत, तसेच काही महिलांना 9600 रुपये मिळणार आहेत, काही महिलांना 0 रुपये सुद्धा मिळणार आहेत, काही महिलांना 6600 रुपये, तर काही महिलांना 5100 रुपये मिळणार आहेत. हे डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे. जर तुम्ही आतापर्यंत 5 हप्ते घेतलेले असतील तर तुम्हाला 2100 मिळतील. जर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल तर तुम्हाला सलग 6 हप्त्याचे पैसे मिळून 9600 रुपये मिळतील. जर तुम्ही इतर कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला 0 रुपये मिळतील. तसेच जर तुम्ही सप्टेंबर महिन्यात अर्ज केला असेल, म्हणजे सप्टेंबर महिन्यापासूनचे पैसे आणि डिसेंबरचे पैसे असे मिळून तुम्हाला 5100 रुपये मिळतील. आणि जर तुम्ही जुलै महिन्यामध्ये अर्ज केला असेल किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी बघा 6700 रुपये मिळतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये अर्ज केलाय त्यावरती भरपूर गोष्टी डिपेंड आहेत. त्यानंतर बघा, आता महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे. आता बघा, हिवाळी अधिवेशन होणार आहे. आता त्यावेळेसच बघा 6व्या हप्त्यासंदर्भात आता निर्णय घेण्यात येणार आहे. रक्कम वाढवली जाणार आहे. रक्कम वाढवण्यासंदर्भातला महत्वपूर्ण निर्णय आता शासन प्रक्रियेचा एक तो भाग आहे, आता त्यामध्ये घेतला जाणार आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. सर्व लाडक्या बहिणींना आता 1500 नाही तर 2100 रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा, या ठिकाणी टोटल किती जिल्हे आहेत? टोटल 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये आता सर्व महिलांना 36 पैकी 36 जिल्ह्यांमधील सर्व महिलांना थेट 2100 रुपये सरकारच्या माध्यमातून आजपासूनच त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर बघा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वपूर्ण अपडेट बघा, महत्वपूर्ण कालावधी जो आहे पैसे जमा होण्याचा तो होता 28 डिसेंबर ते 30 डिसेंबर. आज तारीख आहे 29 डिसेंबर, 29 नोव्हेंबर. 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबर हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 2100 रुपये जमा केले जाणार आहेत. तसेच बघा, ज्या महिलांचे पाठीमागच्या वेळेस पैसे राहिलेले होते, या ठिकाणी बघा पाठीमागच्या 4थ्या हप्त्याचे पैसे राहिले असतील, 5व्या हप्त्याचे राहिले असतील, म्हणजे 3000 रुपये जर तुमचे पेंडिंगला असतील पाठीमागचे, तर ते सुद्धा तुम्हाला यावेळेस मिळतील. आणि आत्ताचे 2100, तर असे मिळून थेट तुम्हाला 5100 रुपये दिले जातील. ही गोष्ट महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. आणि आता तुम्हाला तुमचा सीडिंग स्टेटस म्हणजे तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमधून किती पैसे आलेले आहेत ते सर्व तुम्हाला आता वेबसाईट वरती दाखवण्यात येणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी पेड नावाचं एक नवीन ऑप्शन ऍड झालेला आहे. ठीक आहे.
त्यानंतर बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झालेली आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे. विजयामागील मुख्य कारण आहे लाडकी बहीण योजना. त्यामुळे बघा आता महायुती सरकारला समजलेलं आहे की लाडकी बहीण योजना मेन कारण आहे. त्यामुळे आता बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता पोहोचवणे किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणे ही आता सरकारची एक रिस्पॉन्सिबिलिटी बनलेली आहे महायुती सरकारची. त्यामुळे आता महायुती सरकार सर्व महिलांच्या खात्यामध्ये आजपासूनच ₹2100 जमा करण्यास सुरुवात करणार आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भातली मोठी अपडेट. आतापर्यंत बघा या योजनेसाठी पात्र महिलांना जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत ₹1500 प्राप्त झालेले आहेत. आता 6व्या हप्त्याचे ₹2100 तुम्हाला आजपासूनच जमा केले जातील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या.